तासगावात 45,000चा गांजा पकडला, एकास अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाची कारवाई. तासगाव येथील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या कापूर ओढापात्रात गांजा विक्री करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून एकाला पकडले. त्याच्याकडून 45,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सतीश माने यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी रोहित राजू जाधव वय वर्ष 24 राहणार सिद्धेश्वर कॉलनी तासगाव असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचं नाव आहे. संशयित रोहित गांजा विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती आणि पथकातील सतीश माने, दरिबा बंडगर, सागर टिंगरे आणि त्यांचे पथक येथील कापूर ओढ्याजवळ स्मशानभूमीजवळ सापळा लावला. त्यावेळी संशयित रोहित हा गांजा घेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने थांबल्याचं दिसून आलं. रोहित याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ पिशवीची झडती घेतली असता 45,000 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान येथील स्मशानभूमीच्या आसपास सायंकाळी गांजा ओढणाऱ्यांची वर्दळ असते. गांजा ओढणाऱ्या अनेकांना या परिसरात गांजा उपलब्ध करून दिला जात असल्याची चर्चा आहे. कापूर ओढाकाठावर अशा 2-3 ठिकाणी सायंकाळनंतर गांजा ओढणारे बसलेले दिसतात. काही वेळा तर रात्री उशिरापर्यंत गांजा ओढणाऱ्यांची या ठिकाणी वर्दळ असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव.